गेली हजारो वर्षांपासूनची ही परंपरा महर्षी वेदव्यासांच्या जयंतीमुळं रूढ झाली पूर्ण भारत देशात. आणि इथून पुढे मग जितके म्हणून विविध विषयात जितके गुरु निर्माण झाले, ह्या गुरूंचा अंतिम जी शाखा पोहोचते ती व्यासांच्या पर्यंत पोहोचते. त्या व्यासांनी जगाला ज्ञानाचा अमृताचं सागर दिलं. पण शेवटी आपण माणसं, कुठल्याच गोष्टी स्थिर नाही. जसं आपलं ऊर्ध्वगमन आहे तसं आपलं अधःपतन पण आहे. आपण ज्ञानाच्या शिखरावर अक्षरशः अनेक कळसापेक्षा कळस चढवले. काल ज्ञानेश्वरीच्या ओळ वाचत असताना एक सुंदर ओळ आली माऊलीची 18व्या अध्याय. त्या ओळीमध्ये माऊली काय म्हणताय, हा 18वा अध्याय म्हणजे गीतारूपी मंदिराचा कळस आहे. काय? गीतारूपी मंदिराचा कळस आहे. पण त्या कळसाच्या सुद्धा वरती अत्यंत डौलाने फडकणारा ध्वज म्हणजे महर्षी वेदव्यास आहे. काय सुंदर वर्णन केले माऊली. अत्यंत तेजोमय तेजाने झळाळणारा असा हा ध्वज महर्षी वेदव्यासांचा आहे. पण भारतीय आपण गुरुजी नेहमी म्हणतात तसं, जगाच्या पाठीवर सगळ्यात नालायक जमात कुठली असत ते आपले हिंदू आहेत. ज्याला स्वतःचा विसर पडलाय, अस्मिता शून्य असलेला हा माणूस पुढच्या 1000-1500 वर्षामध्येच, परवा तुम्हाला मी बोललो की त्या ह्याच्या पिंडीवर, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र असं ठेवायचं की असं ठेवायचं, 1500 वर्ष लोक आपली मांडत होते. अजून पण वाद चालू. काही संप्रदायामध्ये असे ठेवले जातात, काही संप्रदाय असे ठेवले जातात. श्राद्धाचे पिंड कोणी व्हायचे याच्या कैफियती म्हणजे तक्रारी आदिलशहाच्या, निजामशहाच्या, मुघलशहाच्या दरबारात सोडवली जायची. न्यायनिवाडे हे सगळे केले जायचे. इतकी मूर्ख लोक आपली. या मूर्खपणाचा कळस इतका गाठला गेला. इतकं शुद्ध ज्ञान, तत्वज्ञान महर्षी वेदव्यासांनी दिलं. ते परमात्म तत्व कसं मिळालं पाहिजे याची शुद्ध साधना दिली. ती सगळी विसरून आपली लोक केवळ कर्मकांडात इतकी प्रचंड अडकली. केवळ कर्मकांडात अडकले, त्या कर्मकांडात मध्ये सुद्धा अशुद्धता आणली. कर्मकांड शुद्धच आहे, यज्ञ शुद्ध आहे. यज्ञाचा अर्थ काय? यज्ञाचे 3 अर्थ आहेत वेदांनी दिलेले. यज्ञाचा सगळ्यात पहिला अर्थ आहे ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं, देवतांचं पूजन. यज्ञाचा दुसरा अर्थ आहे, यज्ञाचा दुसरा अर्थ काय? दान, समर्पण. आणि यज्ञाचा तिसरा अर्थ आहे संघटीकरण, संगतीकरण. जिथं दान आहे, जिथं तप आहे, जिथं ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं पूजन आहे, आणि जिथं संघटित शक्ती एकत्र येऊन काहीतरी विरोचित कार्य करते, त्या प्रत्येक ठिकाणाला काय म्हणले? यज्ञ. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य यज्ञ निर्माण केलं. ज्या स्वराज्याच्या यज्ञामध्ये मावळ्याने आपल्या आपल्या आहुत्या देऊन त्या संविधा अर्पण केल्या. यज्ञ पूर्ण केला. यज्ञाला बळी लागतो. पण हा बळी कशाचा मागितलाय वेदांनी? हा बळी आपल्या समर्पणाचा मागितलाय, भक्तीचा मागितलाय, विकारांचा पण मागितलाय. ते सगळे विकार त्या अग्नीमध्ये जाऊन भस्म करून टाका. आपल्या लोकांनी चुकीचे अर्थ घेतले आणि अक्षरशः दुबळ्या जनावरांच्या बळी द्यायला सुरुवात केली. घोड्यांचा सुद्धा बळी दिला. आणि हे ज्ञान जे जितकं शुद्ध स्वरूपात होतं त्याला इतकं विकृत स्वरूप आलं. कंटाळले सगळं हे कर्मकांडाला, यज्ञयागाला. बरं, ह्या यज्ञयागाचं अंतिम फल काय? केवळ स्वर्ग प्राप्ती. पण आपल्या ऋषींनी हेही स्पष्ट केले की स्वर्गामध्ये सुद्धा पुण्याचा क्षय होतो. पुण्याचा क्षय झाला की तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर यावं लागेल. स्वर्ग अंतिम नाही. म्हणून आपल्या वेदांत शास्त्राने 14 भुवनांची कल्पना केलेली आहे. 14 भुवन आहेत. 7 भुवन वरती आहेत, 7 खाली आहेत. आपण ज्या लोकांमध्ये राहतो 14 लोक आहेत. ज्या लोकांमध्ये आपण राहतो त्याला भूलोक म्हणतात. याच्यावरती भुवर लोक आहे, याच्यावरती स्वर्ग लोक आहे, याच्यावरती महर लोक आहे, याच्यावरती जनलोक आहे, याच्यावरती सत्य लोक आहे. तपोलोक आणि सत्यलोक.
गायत्री मंत्र आपण जो म्हणतो, हा गायत्री मंत्र सुद्धा स्वर्गाच्या पलीकडे जात नाही. हा थोडं समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित आपण. ओम भूर्भुवः स्वः, स्वः म्हणजे स्वर्ग, तत्सवितुर्वरेण्यम. पण तरी सुद्धा गायत्री मंत्राचं अनुष्ठान करणं ही आपली वैदिक परंपरा यासाठी पण आहे, कारण उपनयन संस्कार झाल्यानंतर, जनेऊ बंधन केल्यानंतर पहिला जप असतो गायत्री मंत्राचा. गायत्री मंत्राचा अधिकार मिळवावा लागतो, कोणाला पण नाही मिळत. स्वर्ग प्राप्ती करणं सुद्धा सामान्य गोष्ट नाही, सगळ्यांनाच नाही मिळत. पण स्वर्गाच्या सुद्धा पलीकडं अंतिम टप्पा आहे सत्यलोक, वैकुंठ, ज्याला वैकुंठ धाम ज्याला आपण म्हणतो, ज्याला ब्रह्मलोक पण म्हणतो. जिथं परमात्मा तत्व आहे तिथं आपण करत गेलो पाहिजे. जशी ही 7 लोक वरती, जी 7 लोक खाली पण आहेत, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. आपल्या पुण्याचा क्षय जसं जसं होईल, पुण्य जसं जसं कमी होईल, पाप जसं जसं वाढेल, आपली गती वरती न जाता गती कुठं जाईल? खाली जाईल. वामन अवतार महाविष्णूचा जो झाला, त्या अवतारामध्ये त्या बळीराजाला त्यांनी कुठं पाठवले? खालच्या लोकात पाठवले. त्यातला तो लोक आहे रसातल. जो अधोगतीतले जितके लोक आहेत त्यातला सुद्धा हा एक सुंदर महालोक आहे रसातल. तिथलं राज्य त्याला दिलं. अहिंसा कुणाला नको आहे? अहिंसा खरंच परम धर्म आहे. जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तुम्हाला काय हवंय, तो म्हणाल मला शांती हवी. भारत देशामध्ये शांती, मुक्ती इतकीच प्रिय आहे. जितकी आशा, आकांक्षा, इच्छा आपल्याला मोक्ष आणि मुक्ती प्राप्तीची आहे, तितकी शांतता हवी आहे सगळ्यांना. पण शांतता दुबळ्या लोकांच्या माध्यमातून प्रस्थापित होऊ शकत नाही. शांतता अहिंसेच्या मार्गाने प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, धर्मासाठी केलेली हिंसा सुद्धा धर्मच आहे, स्पष्ट सांगून काय. भगवद्गीतेचा अंतिम अंतिम उपदेश काय? धनुष्य घे आणि लढ. 18 अक्षौहिणींना मारली एका युद्धामध्ये. एक अक्षौहिणी म्हणजे 2,62,000 सैन्य गुणिले 18. एवढं सैन्य कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान सांगून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मारायला सांगितलं. त्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा एक सुंदर प्रश्न आहे श्रीकृष्णांना. हे एवढं दिव्य तत्वज्ञान ऐकून सगळे भ्रम तुटून गेले. शाश्वत काय, अशाश्वत काय, नश्वर काय याचा सगळ्याचा बोध झाला. नेमकं काय केलं पाहिजे, माझा स्वधर्म काय, हेही अर्जुनाला कळलं. आता सगळ्या मुठी त्या धनुष्याकडे, गांडी धनुष्याकडे वळल्या, बाण भातातले बाहेर काढले. पण तरीही एक प्रश्न अजून अनुत्तरित होता. एक प्रश्न मात्र अजून अर्जुनाने विचारलाय भगवान श्रीकृष्णाने. काय विचारलंय? म्हणलं अरे भगवंता वासुदेवा, एवढं दिव्य ज्ञान तू मला इथे दिलंस, माझं अज्ञान दूर केलंस, माझ्या अज्ञानाचे सगळे पडदे फाडून टाकलेस, भ्रमाचे सगळे पडदे फाडून टाकलेस. आता मी काय केलं पाहिजे हे मला 100% कळले. माझा प्रश्न असा आहे, इतकं दिव्य ज्ञान जे तू मला दिलंस ते त्या कौरवांना दिलं असतंस तर हे युद्ध टळलं नसतं का? एवढ्या जणांचा रणसंहार टळला नसतं का? भगवान श्रीकृष्ण फार सुंदर हसले अर्जुन करतो. म्हणजे तुझा प्रश्न फार चांगला आहे आणि तू म्हणतोस तेही सत्य आहे. हे इतकं दिव्य तत्वज्ञान मी त्यांना दिलं असतं तर ते 100% बदलले असते. पण कधी? जर प्रकृतीने जर आपले नियम बदलले असते आणि प्रकृतीमध्ये जर असा काही चमत्कार घडून आला की एखादी गाय मांसाहारी झाली, एखादा कुत्रा ब्रह्मचारी झाला, एखादा माकड योगी झाला, असा जर काही चमत्कार या निसर्गामध्ये, या प्रकृतीमध्ये जर घडून आला तर ते 100% बदलतील माझ्या ज्ञानाने. याचा अर्थ काय? असा चमत्कार घडेल, गाय मांसाहारी होईल, कुत्रा ब्रह्मचारी होईल,
माकड जे चंचल या झाडावरून त्या सतत उड्या मारते, मनाला उपमा माकडाचे दिलेले. आधीच मरकट, मरकट म्हणजे काय, माकड जे अत्यंत चंचल आहे, एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यात काय, मद्य प्यालं, ते दारू प्यालं, ते कमी पडलं म्हणून की काय त्याला विंचू चावला. परवा देवांचं सुंदर नृत्य झालं होतं विंचू चावलं. मला नृत्य करायचं आवडलं होतं विवांच, विंचू चावलं. आधीच काय, मरकट, नंतर काय झालं, मद्य प्यालं म्हणजे दारू प्यालं, एवढं पण कमी पडलं म्हणून काय त्याला विंचू चावला. आता काय तडफड होईल जात, हे पण कमी पडलं म्हणून की काय त्याला पिशाच्य बाधा झाली, भूत बाधा झाली. आता असं सगळं झालं की माकड काय उड्या मारेल. ही जी अवस्था आहे ती अवस्था कोणाची आहे, आपल्या मनाची. आपलं मन कसं आहे याचं वर्णन असेल. कारण गुरुजी तर फार विलक्षण मनाबद्दल बोलले भिडे गुरुजी. जगात जे जे म्हणून चांगलंय, जे जे म्हणून, मन सुद्धा तितकंच चांगलं. आणि जगात जितकं म्हणून काय वाईट आहे तितकंच मन आपलं वाईट. वाईटाची कुठल्याही पातळीवरची स्पर्धा करा, त्या स्पर्धेत सगळे हरतील पण मन जिंकेल. आणि चांगल्याची सुद्धा कुठल्याही टोकाची स्पर्धा करा, त्यात ते सगळे हरतील, देव सुद्धा हरतील पण मन जिंकेल. मनासारखा शत्रू नाही कुणी आणि मनासारखा मित्र नाही कुणीही. असं माकड योगी होईल. आपल्याला त्या आतल्या माकडाला योगी करायचंय. आज सगळ्यांना नमस्कार करताना सगळ्यांना म्हणले काय व्हा, योगी व्हा. आपले सगळे योद्धे योगी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ काय म्हणतायत, श्रीमंत योगी. गुरुजींच्या एका श्लोकात आहे, शिवभूप योगी. माकडासारखा असलेल्या मनाला योगी बनवणं किती अवघड. आणि इकडे श्रीकृष्ण काय म्हणतायत, जर माकड योगी झाला, कुत्रा ब्रह्मचारी झाला, गाय मांसाहारी झाली, तर हे कौरव माझ्या ज्ञानाने 100% बदलतील. अर्जुनाला कळलं हे काही शक्य नाही. गाय मांसाहारी होऊ शकत नाही, कुत्रा ब्रह्मचारी होऊ शकत नाही, माकड योगी होऊ शकत नाही. तद्वत म्हणजे तसंच हे कौरव या ज्ञानाने बदलू शकत नाहीत. जी कुत्र्याची शेपूट वाकड्याची कधी सरळ होऊ शकत नाही, ती शेपूट काय करायची असते, छाटायची असते. आणि म्हणून अर्जुन तुला सांगतोय ते गांडी धनुष्य उचल आणि ठार मार. बदलणार नाही ते. जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढवते नंतर आधी यांना मारून टाक, त्याशिवाय धर्माची संस्थापना होणार नाही. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अवतार जे येतात ना ते ज्ञानाच्या विश्लेषणात पडत नाही, झाट दिशी काम करून मोकळे होऊन जातात निघून. आणि म्हणून हे सगळे अवतार अल्पविषय बरं का. मला परवा फार सुंदर प्रश्न मलाच पडला प्रश्न वर्ग घेताना. एकटा ब्रह्मदेव सोडला, एकही देव म्हातारा नाही माझ्या बघण्यात नाही. तुम्हाला सापडलं तर मला दाखवा. मी माझं स्टेटमेंट नाहीये, हे माझं मत आहे. मला वाटतंय असेल कुठला म्हातारा देव तर मला दाखवा. ब्रह्मदेव सोडून सगळे देव तरुण आहेत. कुठल्याही देवाची प्रतिमा घरात लावा, मूर्ती बघा, सगळे तरुण आहेत. तारुण्यातच त्यांनी देह सोडलाय. कदाचित म्हणूनच शिवाजी महाराज 50 वर्षी गेले असते, कदाचित म्हणूनच 32व्या वर्षी विवेकानंद गेले असतील, कदाचित म्हणूनच 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज गेले असतील. की अरे आपली प्रतिमा चिरतरुण राहिली पाहिजे भिंतीवर. किती वर्ष जगलो याला काय महत्व आहे. 35 वर्षात 35,000 वर्ष पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहील असं जीवन आहे शिवाजी महाराजांचं. सगळं चिरतरुण आहेत. नथुराम गोडसेंचं त्यांच्या नाटकामध्ये सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात मी असा 98 वर्षाचा धृढाचारी चिरतरुण
आत्ताचे तरुण कदाचित मला ओळखणार नाहीत, पण त्यावेळेचे जुने जाणती लोक ज्यांच्या डोक्यावरचे केस माझ्यासारखे गेले असतील, ज्यांच्या ओठाच्या आत दात राहिले नसतील, ज्यांनी वर्तमानपत्रात, त्यांच्या वर्तमानपत्राचं नाव काय, अग्रणी, अग्रणी हिंदू मुखपत्र होतं, त्याच्यामध्ये माझे लेख वाचले असतील. अशी लोक मला आजही ओळखत आहेत, पण मी स्वतःला चिरतरुण समजतोय. का चिरतरुण समजतोय? ते असं म्हणतात की मला तात्याराव सावरकरांनी दिलेला आशीर्वाद आहे की चिरतरुण हो. त्यावेळी नथुराम गोडसे हात जोडून तात्यारावांना म्हणतायत, म्हणजे सावरकरांना म्हणतायत, ज्याचं चरित्र रोज संध्याकाळी आपलं वाचन सुरू आहे. विनायक दामोदर सावरकरांना तात्याराव म्हणतात. हा नथुराम गोडसे हात जोडून तात्यारावांना म्हणते, तात्याराव बाकीचे आशीर्वाद ठीक आहे, पण या आशीर्वादाचं पालन माझ्याकडून काय होईल असं मला वाटत नाही. तात्याराव म्हणले, अरे तुला कळलं नाही मी आशीर्वाद काय दिलाय, मी तुला चिरंजीव हो असं नाही म्हटलो, चिरतरुण हो असं म्हटलो. ज्या क्षणी पिस्तुलाचा चाप दाबून त्या बंदुकीनं 3 वेळा बाहेर पडून गांधीजींचा तो अचेतन देह तिथंच मूर्छित पडला, अवस्थेत मृत अवस्थेत पडला, त्या क्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरतरुण झाले. चिरतरुण झाले कारण ऐन तारुण्यात त्यालाही फाशी निश्चित झाली. ज्या क्षणी गांधी गेले त्या क्षणी नथुराम गोडसेची फाशी निश्चित झाली. खटला किती काळ चालेल तेवढा चालेल, पण फाशी होणार आहे निश्चित. आणि 15 नोव्हेंबर 1948 नथुराम गोडसेला अंबाल्याच्या कारागृहात फासावर चढवण्यात आलं. आणि फासावर जाणारा हा नथुराम गोडसे काय म्हणतोय, देशभक्ती हे पाप असे जर, तर मी पापी घोर भयंकर, मात्र ते पुण्य असेल माझा, नम्र तरी अधिकार तयावर, वेदीवर या राही मी स्थिर, वेदीवर या राही मी स्थिर. सीतेसाठी श्रीरामानी लंकेवर केले रणकंदन, न्यायासाठी आप्तांशीही लढणे मागे फिरणे नाही, होता संभ्रम धनुर्धराला स्फूर्तीप्रद हरी गीता गाई, ठाई ठाई खला मारिले त्याने जगकल्याणा पायी, केले का हो पाप तयाने, आपण म्हणतो नाही नाही, समजा असले कृष्णार्पण ते, करता तो आणि निमित्त मी तर, वेदीवर या राही मी स्थिर, वेदीवर या राही मी स्थिर. भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशाने जसं त्या अर्जुनाने आपला स्वधर्म पार पाडला आणि त्याचा करता स्वतःला नाही मांडलं, करता तो, मी केवळ निमित्त, मी निमित्त, करता तो आणि निमित्त मी तर. अगदी तोच नाही मी मला लागू पडतोय, करता तो आहे. भगवान श्रीकृष्णाने केला, गांधीला कोणी मारलं, श्रीकृष्णाने मारलं, मी निमित्त आहे असं सांगून फासावर जाणारा काय असेल, करता तो आणि निमित्त मी तर. आणि म्हणून त्या वेदीवर या राही मिश्र, वेदी म्हणजे यज्ञाची जी जिथे समिधा अर्पण केली जाते त्याला वेदी म्हणतात, तसा हा देह ते ठेवायला निघाले फासाच्या दोरावर. आणि म्हणून अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणताय मारलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात विनश्यति. शंका निर्माण झाली आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर शंका निर्माण झाली, आपल्या परंपरेवर शंका निर्माण झाली, तर आपला विनाश निश्चित आहे. आपल्या धर्मावर, आपल्या परंपरेवर, आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या राष्ट्रावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, श्रद्धा, श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा, स्वतःवरील श्रद्धा. आपल्या देशामध्ये जन्माला आलेल्या 33 कोटी देवांवर जर तुमची श्रद्धा असेल, पण जर तुमची स्वतःवर श्रद्धा नसेल तर तुम्ही नास्तिक आहात. श्रद्धा स्वतःवर पण असली पाहिजे, ईश्वरावर पण असली पाहिजे. आणि ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे तोच ईश्वरावर श्रद्धा ठेवू शकतो. विवेकानंद पुढे म्हणतायत की श्रद्धाहीन राष्ट्रीय मृत्यूपंथाला जातात,
श्रद्धा जातील देवत्वाला प्रकट करते. आणि म्हणून माझा तुम्हाला उपदेश आहे, तुम्ही श्रद्धावान व्हा. श्रद्धावान व्हा. श्रद्धा बळकट असली पाहिजे, दृढ असली पाहिजे.